मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एकच जल्लोष। याबाबत अधिकृत असे की गेल्या अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते। विविध आंदोलन, निदर्शने करण्यात आली। त्या संदर्भात प्रत्येक जिल्ह्यात बैठका, मेळावे, मोर्चा, आंदोलन करण्यात आली। या आंदोलनाला यशस्वी वाटचाल मिळाली, ज्यात प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात ठोस असे पावलं उचलली। ज्यात प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सदर राजपत्र देखील सुपूर्द करण्यात आले असून जुन्या नोंदी सापडलेल्या सर्वांनाच या मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार असून आज धुळे शहरातील 28 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता मनोर टाकी लगत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यालगत भव्य स्वरूपात जल्लोष व्यक्त करण्यात आला। यावेळेस मराठा समाजाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव यांनी एकच जल्लोष व्यक्त केला। सरकारने गोड करण्याचा प्रयत्न केला, आम्ही इथे गुळ वाटून गोड होण्याचा प्रयत्न ठेवलेला आहे। पण कायमस्वरूपी सरकारने मराठा समाजाचं दिलेलं गोड हे कायम टिकवायला पाहिजे, हीच अपेक्षा सरकारकडे करतो आहे। मराठा समाजाला, सकल मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करून मोठं काम माननीय मनोज जरांगे पाटील साहेबांनी आंदोलन छेडल्यावर सरकारला जिरीस आणलं आणि सरकारला मजबूर करून आमची मागणी मंजूर करण्यासाठी हे यशस्वी आंदोलन सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्रातून जे आंदोलन घडलं यात धुळ्याचा बी सहभाग होता आणि मोठ्या संख्येत सकल मराठा समाज धुळ्याचा जो आंदोलनात सक्रिय होता याचं कौतुकास्पद माननीय मनोज जरांगे पाटील साहेबांनी केलं। आता लवकरात लवकर सरकारने, राज्य सरकारने आपला अध्यादेश काढलेला हा लवकरात अंमलात आणावा अशी सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारला विनंती करत आहोत।